नमस्कार मंडळी, आरकेस रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही आणखीन आरकेस रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या। बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे अशाच यूजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल। तर आज आपण मँगो आईस्क्रीम बनवलेली आहे, एकदम मार्केटसारखी। तुम्हाला मार्केट जे आहे का घरगुती बनवली हा फरकसुद्धा कळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इथे पहा, आपण कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। 2 चमचे कस्टर्ड पावडर एका थंड दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। इथे अर्धा लिटर दूध घ्यायचं, त्यामध्ये चवीपुरती साखर घ्यायची, तर तुम्हाला जसं गोड आवडत असेल, फ्रेश दुधावरची साय आणि एक आपण आंबा घेतलेला आहे केशर। आता इथे सर्वात पहिले पॅन ठेवला, पॅनमध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं। इथे पहा, दुधाला उकळी आली की मग आपल्याला गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये कस्टर्ड पावडरची जी आपण प्युरी बनवून घेतली ती त्यामध्ये अशा पद्धतीने हळूहळू घालून पूर्ण मिक्स करून घ्यायची। पूर्णतः याला छान असं मिक्स करून घ्यायचं, अजिबात गुठळा होता कामा नये। पूर्ण मिक्स करून घेतलं की याला 2 मिनिटं 3 मिनिटं शिजवून घ्यायचं छान। आता याला थंड होण्यासाठी ठेवायचं। पूर्णतः आपल्याला हे सारा बॅटर थंड करून घ्यायचं, नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित घालून घ्यायचं। आता इथे घालायची साखर, मँगोचा पल्प घालून घ्यायचा, त्याचबरोबर इथे फ्रेश दुधावरची साय घालायची। मँगोचं पल्प काढत असताना अजिबात पाण्याचा वापर न करता आपण काढलेला आहे किंवा करायचाही नाही। तर आता इथे आईस्क्रीम लावण्यासाठी एक प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे, त्यामध्ये सर्व आईस्क्रीमचं बॅटर जे आहे ते ओतून घ्यायचं। डब्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे अजिबात त्याच्यात बबल तयार होणार नाहीत। आता पहा, अशा पद्धतीने वरतून आपण आंब्याचे काप टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या मँगो आईस्क्रीमची टेस्ट लागते एकदम भन्नाट। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। तुम्ही पाहू शकता किती छान आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे। आता पिशवीला अशा पद्धतीने प्रेस करायचं, पिशवी लावायला अजिबात स्किप करायचं नाही, नाहीतर तुमच्या आईस्क्रीममध्ये बर्फ तयार झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आईस्क्रीम बनवत असताना ही गोष्ट स्किप न करता यावरती पिशवी डबल लेअरमध्ये मी लावून घेतलेली आहे। तुमच्याकडे यापेक्षाही जाड असली तरी चालेल, जेणेकरून आपला अजिबात आतमध्ये बर्फ तयार होत नाही। आता इथे 10 तास आपण आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवली, त्यानंतर काढून घेतली, तर छान अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे। मँगो आईस्क्रीमचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, खूपच सुंदर, खूपच सुरेख आलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही घरगुती मँगो आईस्क्रीम बनवू शकता, खाऊ शकता, एन्जॉय करू शकता। आवडली असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आरकेस रेसिपी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।